इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, योग म्हणजे केवळ शरीराची लवचिकता नव्हे, तर मन, बुद्धी आणि आत्म्याला संतुलित करणारी जीवनशैली आहे. याच योग साधनेच्या बळावर चिपळूणच्या एका तरुणीने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. जागतिक स्तरावरची पहिली योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 नुकतीच अहमदाबाद, गुजरात इथे घेण्यात आली. याच स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर सुवर्ण पदक पटकावत तन्वीने आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. आज इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण तन्वीशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिच्या या संपूर्ण प्रवासाविषयी, या स्पर्धेविषयी. तन्वी, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. तन्वी, जागतिक स्तरावरची पहिली योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 अहमदाबाद, गुजरात इथे झाली आणि आज त्या स्पर्धेमध्ये तू विश्वविजेती म्हणून झळकली आहेस. तन्वी, आज जरी सगळेजण तुला विश्वविजेती योगासनपटू म्हणून ओळखत असली तरी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की लहानपणची तन्वी कशी होती. तुझं कुटुंब कसं होतं? लहानपणी तुला या योगासनाची आवड होती का? काय करायचीस तू तेव्हा, सांगशील? जेव्हा मी दुसरीत होते तेव्हा खरं तर मी माझ्या 2 बहिणींना बघून त्यांच्यासोबत जे हट्ट केला होता की त्या जर कथ्थकला जात असतील तर मी पण त्यांच्यासोबत कथ्थकला जाणार. मग मी त्या दोघींसोबत कथ्थकला जायची. पण मला कथ्थक फारसं जमत नव्हतं. म्हणून मी माझ्या पॅरेंट्सला बोलले की मला कथ्थक नाही करायचं आहे, मला दुसरा कुठला तरी स्पोर्ट्स करायचा आहे. मग मी योगा डिसाईड केला, कारण का मी ना यूट्यूबवरती म्हणजे यूट्यूबवरती मी योगाच्या व्हिडिओज बघितल्या होत्या. मग माझा इंटरेस्ट तयार झाला. म्हणून माझे मम्मी पप्पा मला पाग व्यायामशाळा येथे चिपळूणला आहे तिथे ॲडमिशन करायला घेऊन गेले. मग तिथे मी माझं ॲडमिशन घेतलं आणि मग त्या दिवसापासून माझी योग प्रवास सुरू झाला. मग तेव्हापासून मी योगा नियमितपणे सुरू केला. म्हणजे योगासनाची पहिली ओळख तसं म्हटलंस तर समाज माध्यमांवरून तुझी झाली. हो. आणि त्याच्यानंतर मग तू आईवडिलांना सांगितलंस आणि तू त्याच्यासाठी प्रवेश घेतलास. घरात कुणाला योगासनांची आवड होती का कधी? माझ्या घरात कोण खरं तर योगा करत नाही. सुरुवात माझ्याकडूनच झाली, कारण का माझी बहीण एक आहे ना, ती स्केटिंगला जायची. मग त्याच्यानंतर माझा एक भाऊ स्केटिंगला जायला लागला होता. पण मला स्केटिंग पण असं हे नव्हतं. मी पहिलीच आहे जी योगा सुरू केला. तुझे आई बाबा काय करतात? माझी मम्मी हाऊसवाईफ आहे आणि पप्पांची न्यूजपेपर एजन्सी आहे. अच्छा. योगासन शिकण्यासाठी तू सुरुवात केलीस आणि मग तिथून आजचा हा विश्वविजेतेपदापर्यंतचा हा तुझा प्रवास झाला. म्हणजे तुझी पहिली स्पर्धा असेल, तुझं पहिलं बक्षीस असेल, त्याच्यापुढे कोणत्या कोणत्या स्तरावर तू खेळलीस आणि आता विश्वविजेत्या पदापर्यंत तू पोहोचलेली आहेस. तर हा प्रवास जरा सविस्तर सांगशील का? माझी पहिली स्पर्धा म्हणजे जिल्हास्तरीय होती, जी SGFIची असते. मग मी जेव्हा 6वीत खेळले होते तेव्हा माझा नंबर नव्हता आला कॉम्पिटिशनमध्ये, कारण का ती माझी पहिली कॉम्पिटिशन होती. तेव्हा मला एक्सपिरियन्स आला की कशी स्पर्धा असते, कशी मुलं परफॉर्म करतात. तर मी तेव्हा डिसाईड केलं की अजून आपण मेहनत घेतली पाहिजे. मग हळूहळू मी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल, इंटरनॅशनल अशी खेळत गेले. मग जेव्हा मी 7वीत होते तेव्हा मला बॅक इंजुरी झाली होती. मग तेव्हा माझ्या मम्मी पप्पांनी, माझ्या फॅमिलीने आणि माझ्या सरांनी म्हणजे रणवीर सावंत सर ह्यांनी खूप कष्ट घेतले. आम्ही खूप सारे डॉक्टर्स केले, MRI केला. मग तेव्हा एक डॉक्टर बोलले की हिचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणून आम्ही कराड येथे एका डॉक्टरकडे गेलो. मग ते बोलले की ऑपरेशन वगैरे काही करायची गरज नाही, ते हळूहळू रिकवर होईल. फक्त मेडिसिन्स दिले होते. आणि मग मी हळूहळू ते बोलले की गॅप घे, म्हणून मी 3-4 महिने गॅप घेतला होता. पण मी असंच रोज क्लासला जायचे आणि तिथे फक्त जस्ट अशी प्रॅक्टिस बघायचे. मग हळू मी 3-4 महिन्यांनी रिकवर झाले. आत्तापर्यंत किमान मी 20 ते 25 कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं. जसं की मी 5 ते 7 नॅशनल्स खेळले आहे. तर त्याची पहिली नॅशनल झाली होती ओडिसाला.
मग जेव्हा माझं म्हणजे थोडक्यात की फेडरेशनची ती माझी पहिली नॅशनल होती. म्हणजे थोडक्यात की माझी सगळ्यात मोठी खेळलेली कॉम्पिटिशन होती. मग त्याच्यानंतर आमची दुसरी नॅशनल झाली ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आणि मग अशा मी हळूहळू एक नॅशनल खेळत गेले आणि त्याच्यानंतर मी आता 2 वर्षापूर्वी नॅशनल गेम्स खेळली होती, जी की उत्तराखंडमध्ये झाली होती. आणि आता नुकत्याच 25मध्ये आमचे एशियन चॅम्पियनशिप झाली होती, सेकंड एशियन चॅम्पियनशिप. त्यात मी पार्टिसिपेट केलं होतं. आता जेव्हा मी इथं गेले होते वर्ल्ड चॅम्पियनशिपला, तेव्हा कसं झालं होतं की आमचे पहिले सिलेक्शन ट्रायल्स झाले होते आणि मग जे सिलेक्ट झाले ते वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झाले. तू आत्ता म्हणालीस की तुझी ट्रायल घेण्यात आली होती, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाण्यासाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. मग ही निवड चाचणी कुठे झाली आणि तिचं स्वरूप काय होतं? आमचे सिलेक्शन ट्रायल्स हरियाणा इथे झाले होते. तर तिथे कसं होतं की आमच्या योगामध्ये टोटल 12 इव्हेंट्स असतात. ते म्हणजे एक ट्रॅडिशनल, एक आर्टिस्टिक सिंगल, फॉरवर्ड बेंड, लेग बॅलन्स, हँड बॅलन्स, ट्विस्टिंग, सुपाइन, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर, ट्रॅडिशनल ग्रुप आणि आर्टिस्टिक ग्रुप असे असतात. मग त्यापैकी मी खरं तर जेव्हा सिलेक्शन ट्रायल्स होते तेव्हा फक्त 10 इव्हेंट्स घेतले होते. कारण का जेव्हा ह्यातून आपण सिलेक्ट होतो तेव्हा ज्या 5 मुली ट्रॅडिशनल इव्हेंटसाठी असतात ते ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये सिलेक्ट होतात आणि 5 मुली आर्टिस्टिक ग्रुपसाठी सिलेक्ट होतात. तर मी तेव्हा फॉरवर्ड बेंड खेळले होते आणि मग जेव्हा आम्ही सगळेजण सिलेक्ट झालो तेव्हा आमचा कॅम्प लागला होता गुजरात येथे. तर त्या कॅम्पमध्ये काय झालं की आम्ही टोटल 7 जणी होतो जे ट्रॅडिशनल इव्हेंट्समध्ये होतो. ट्रॅडिशनल म्हणजे जसं की आसनं करायचे असतात फक्त, जसं की फॉरवर्ड, ट्विस्टिंग, हँड बॅलन्स, लेग बॅलन्स, सुपाइन. पर ट्रॅडिशनल एक स्वतः एक वेगळा इव्हेंट असतो तो. मग अशा 7 मुलींमध्ये ते ट्रायल्स घेतात कॅम्पमध्ये आणि मग 7 पैकी 5 मुली ते सिलेक्ट करतात ज्या की ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये सिलेक्ट होतात. मग तशीच माझी निवड झाली होती ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये. आम्ही 5 जणी सिलेक्ट झालो होतो. ही जी स्पर्धा झाली अहमदाबादमध्ये, तर तिथे एकूण किती देशांचे खेळाडू आलेले होते? टोटल 78 कंट्रीजमधून आले होते आणि 600+ पार्टिसिपेंट्स होते. अच्छा. मग एवढ्या मोठ्या स्तरावरचे खेळाडू जागतिक पातळीवरचे आलेले आहेत आणि आपण त्याच्यात सहभागी झालेलो आहोत, भारताचं प्रतिनिधित्व करतोय. तर त्या स्पर्धेच्या वेळेला मनावर दडपण आलं होतं का? हो, आलं होतं. कारण का नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये खूप डिफरन्स आहे. नॅशनलमध्ये काय होतं की आपण इंडियामधले असतो, सो तेव्हा जास्त टेन्शन नसतं. पण इथे कसं असतं की आपण इंडियाला रिप्रेझेंट करणार असतो. मग ते एक टेन्शन असतं की असं वर खाली काय नको व्हायला, आपल्याला देशाचं नाव पुढे न्यायचं आहे. मग ते एक थोडं वेगळं असं टेन्शन असतं. श्रोते हो, 78 देशांमधून स्पर्धक या जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि या स्पर्धेमध्ये तन्वी भूषण रेड्डीज ही विश्वविजेती झालेली आहे. तन्वी, जेव्हा जागतिक पातळीवरचे हे खेळाडू आपण बघतो या स्पर्धेसाठी आलेले, तर त्यांच्यामध्ये तुला कोणत्या चांगल्या गोष्टी जाणवल्या की ज्या त्यांच्याकडनं घेण्यासारख्या आहेत? खरं तर बाहेरच्या जे कंट्रीजमधून आले होते त्यांचे बिहेवियर खरंच खूप चांगला होता. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये कसं होतं की एखाद्याची ओळख झाली की ती खूप अशी ही होते की कुठेही दिसलो की हां हॅलो वगैरे, किंवा दुसऱ्या कॉम्पिटिशनमध्ये आले की परत ते भेटतात. आणि त्यांचं कसं असतं की काही काही कंट्रीजमध्ये स्पोर्ट्सला जास्त महत्त्व दिलं जातो आणि काही काही कंट्रीजमध्ये फक्त स्टडीला. आणि आपल्याकडे कसं असतं की आपण दोन्ही बॅलन्स करतो, स्टडी पण आणि स्पोर्ट्स पण बॅलन्स करतो. पण मला जास्त त्यांच्याकडून त्यांचा बिहेवियर आवडला होता. बरोबर. म्हणजे त्यांचा संपूर्ण फोकस जो होता तो त्यांच्या खेळाकडे होता. हो. अन्यत्र कुठेही इकडे तिकडे न वळता पूर्णपणे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत त्या कामाकडे त्यांचं लक्ष होतं प्राधान्याने. हो. यालाच खेळातली शिस्त असंही म्हणतात. तन्वी, या अनुषंगानेच मला तुला विचारावंसं वाटेल की जेव्हापासून तू योगासनं शिकायला लागलीस तर तेव्हा तुझ्यात स्वतःमध्ये असे कोणते बदल झाले? जेव्हा मी योगाकडे वळले तेव्हा मी सकाळी जास्त म्हणजे लवकर उठायला लागले. आधी मी थोडी लेट उठायची कारण माझी स्कूलचं टायमिंग पण खूप लेट होतं. पण जशी मी योगामध्ये आले तेव्हा मी जास्त कष्ट करायला लागले. मला कष्ट कसे करायचे हे समजले. तर मग अशा प्रकारे मी रोज उठून वॉकिंगला जाणं किंवा डाएट अशा प्रकारे मी म्हणजे योगातून शिकले. स्वतःकडे जास्तीत जास्त जास्त लक्ष लक्ष द्यायला द्यायचं. शिकलीस. हो. तू डाएट म्हटलंस आता, तर तू कशा पद्धतीने तुझं डाएट बॅलन्स करतेस?
आता जसं की आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेलो होतो, तेव्हा आमचा 25 डेजचा कॅम्प लागला होता. तर त्या कॅम्पमध्ये कसं होतं, की आम्हाला मसल्सवरती जास्त लक्ष द्यायचं असतं किंवा हायड्रेट म्हणून मग आम्ही जास्त कोकोनट वॉटर किंवा प्रोटीन्स खायचो, जेणेकरून आमचे मसल्स रिकव्हर होतील. मग प्रोटीन्स जसं की मिल्क किंवा चिकन, एग्ज, परत सोयाबीन असे जास्त जास्त प्रोटीन असतं ते आम्ही खायचो. मग आम्हाला 2 टाईम मिल्क असायचं, ओट्स असायचे. असं आमचं बरोबर. डाएट असतं. म्हणजे योग्य पद्धतीने शरीराला आवश्यक पोषण मूल्य जी आहेत ती मिळतील अशा पद्धतीचा हो. आहार तुमचा तिथे होता. तन्वी, या योगाभ्यासाच्या निमित्ताने किंवा योगासनांच्या स्पर्धांच्या निमित्ताने तू वेगवेगळ्या ठिकाणी फिरली असशील. तर तुझा पहिला विमान प्रवास कधी झाला होता? माझा पहिला विमान प्रवास म्हणजे जेव्हा मी हरियाणाला गेले होते. आमची खेलो इंडिया झाली होती. तेव्हा मी फर्स्ट टाईम फ्लाईटने गेले होते आणि मी कधीच आयुष्यात एअरपोर्ट बघितलं नव्हतं. तेव्हा मी फर्स्ट टाईम एअरपोर्ट बघितलं. सो मला खूप छान वाटलं होतं आणि ते पण जेव्हा माझी फर्स्ट फ्लाईट होती तेव्हा मला बरोबर विंडो सीट मिळाली होती. सो मला खूप छान वाटलं आणि रात्र असल्यामुळे खाली खूप असे लाइटिंग्स दिसत होते. सो माझा हा पहिला प्रवास होता. अनुभव तुझ्या लक्षात राहिला तो. हो. जिथे कुठे आपण यश संपादन करत असतो तर ते करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबांचा, आपल्या प्रशिक्षकांचा खूप मोठा पाठिंबा असतो. तर तुला तुझ्या कुटुंबियांनी किंवा तुझ्या प्रशिक्षकांनी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, कसा पाठिंबा दिला? जसं की माझ्या मम्मी-पप्पांनी मला खूप सपोर्ट केलं. कारण का मी राहते लोट्याला आणि माझा योगा क्लास आहे चिपळूणला. मग ते दोघं रोज मला लोट्यावरून चिपळूणला घेऊन जायचे. मग लोट्या आणि चिपळूणमध्ये किमान 20 किलोमीटर्सचं अंतर आहे. मग जेव्हा मी 6 वाजता क्लासला जायचे, तेव्हा ते दोघं जण मला बाईकवरून घेऊन जायचे. कारण का काय व्हायचं की मी प्रॅक्टिसच्या वेळेस खूप दमायचे. मग 9, 9:30 वाजले की मग घरी जाताना मी कधी-कधी गाडीवर झोपायचे. सो माझ्या मम्मीला पण माझ्यासोबत यावं लागायचं. मग अशा प्रकारे ते दोघं माझ्यासोबत यायचे आणि मला त्यांनी कधीच असं नाही असं बोललं नाही किंवा ते कंटाळलेत, मग आज नको, असं कधीच नाही बोलले. उलट ते बोलले की "तू सुट्ट्या नको मारू, तू रोज जात जा" आणि मला कधीच कुठल्याही गोष्टीत त्यांनी अडवलं नाही. आणि खरं तर सरांनी पण मला तेवढंच खूप सपोर्ट केलंय. कारण का जसं मी मगाशी बोलले की मला इंजुरी झाली होती, तेव्हा सरांनी सुद्धा खूप एफर्ट्स घेतले होते माझ्यासाठी, मी रिकव्हर होण्यासाठी. पण त्यांनी जेव्हा कॉम्पिटिशन असेल किंवा कधीही माझी चांगली प्रॅक्टिस घेतली. माझे पोश्चर, योगा पोश्चर सगळे चांगले करून घेतलेत. ह्या तिघांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. निश्चितच आपले आई-वडील आणि आपले मार्गदर्शक जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्या मेहनतीचं चांगलं फळ आपल्याला मिळतच असतं. हो. तन्वी, योगाभ्यासासाठी तू रोजचा एवढा प्रवास करत होतीस, पण मग हे करत असताना तुझा अभ्यासाचा बॅलन्स तू कसा साधत होतीस? खरं तर माझा डेली शेड्यूल म्हणजे मी सकाळी उठून 7:45ला माझं कॉलेज असतं. मग मी कॉलेजनंतर मी 2:30-3 वाजता घरी जाते. मग त्याच्यानंतर मग जो काय होमवर्क किंवा काय असेल ते कंप्लीट करून मी 6 वाजता योगा क्लासला जाते. मग माझा क्लास 8:30-9 किंवा जर कॉम्पिटिशन असेल तर 9:30 वाजतात. मग त्याच्यानंतर मी घरी येऊन जेवण फ्रेश होऊन वगैरे मी अभ्यास करते. किमान रोज 1 ते 1.5 तास आणि जर दमले असेल तर मग असं थोडं स्किप करून मी असं हे करते, प्लॅन करते. बरोबर. आता तू विश्वविजेती होऊन जेव्हा परतलीस, तेव्हा तुझ्या मित्रमैत्रिणींनी, तुझ्या शिक्षकांनी कशा पद्धतीने तुझं स्वागत केलं? जेव्हा मी ट्रेननी आले, मुंबईवरून चिपळूणला आले, तर मला माहीत नव्हतं की माझ्या कॉलेजने माझी रॅली काढली आहे. कारण का जेव्हा मी ट्रेनमधून रेल्वे स्टेशनला उतरले, तेव्हा माझी फॅमिली, माझे सर, परत कॉलेजमधले फ्रेंड्स, पूर्ण कॉलेज आलं होतं माझ्या स्वागतासाठी. मग कॉलेजने माझी रेल्वे स्टेशनहून कॉलेजपर्यंत रॅली काढली होती. मग तेव्हा ढोल, ताशा सगळं होतं. सो कॉलेजवाले खूप खुश झाले होते. कारण का म्हणजे कॉलेजचं पण नाव झालं, मी इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि सो ते खूप खुश झाले होते. म्हणजे तो एक आनंद असतो, तो वेगळा असतो आपला. आणि मग जेव्हा कॉलेज सत्कार झाला, त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी लगेच मी जिथे प्रॅक्टिसला जाते पार्क व्यायामशाळेत, तिथेही सत्कार झाला. तिथेही सगळ्यांचे पॅरेंट्स आणि छोटी-छोटी मुलं आले होते, जे क्लासला येतात. मग हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. मी जेव्हा व्यायामशाळेत गेले, तेव्हा मला कळलं की त्यांनी माझ्यासाठी मोठी स्क्रीन लावली होती, परत स्पीकर्स वगैरे सगळं होतं. मग तिथे त्या स्क्रीनवरती त्यांनी सगळ्यांनी मिळून एक शॉर्ट फिल्म म्हणजे एक क्लिप बनवली होती, जी माझी लहानपणापासून आतापर्यंतची पूर्ण स्टोरी सांगितली होती. सो मला एवढं छान वाटलं हे सगळं. भारावली असशील तू. हो.
तन्वी, मला सांग की तुझं शिक्षण आहे, तू आता शेवटच्या वर्षाला आहेस कॉलेजला, पण हे सगळं करत असताना अनेकदा तुझ्या मित्रमैत्रिणी असतील, सुट्ट्या असतील किंवा घरातले सणवार असतील, तर याच्याशी आपल्याला तडजोड करावी लागते. हे तू कसं मॅनेज करतेस सगळं? हे असं वाटतं कारण का जेव्हा मी FYला होते, FY, SY आणि आता मी TYला आहे. मी ह्या तिन्ही वर्षी मी कॉलेजसोबत म्हणजे फ्रेंड्ससोबत कधी फिरायला नाही गेले. कारण का कसं होतं की पूर्ण डेली शेड्यूल हे खूप बिझी असतं आणि प्लस कसं होतं की आता ही जेव्हा कॉम्पिटिशन लागली होती ती मेमध्ये होती म्हणजे सुट्टीमध्ये होती. सो मला सुट्टीमध्ये पण कुठेही जाता नाही आलं आणि असं कधी-कधी असं होतं की कॉम्पिटिशन्स गणपतीच्या नंतर किंवा असे कधी सण असतात तेव्हा लागतात. मग कधी-कधी कुठला सण स्किप करावा लागतो, कुठल्या सणामध्ये अटेंड नाही करता येत. मग तेव्हा असं वाटतं की अरे मी ह्या सणाला पाहिजे होते. मी जेव्हा संगमनेरला शिकायला होते 2-3 वर्ष, तेव्हा काय झालं होतं की मी 2 वर्ष सलग 2 वर्ष गणपती अटेंड केले नव्हते. मग काय झालं की माझ्या फॅमिलीने मला व्हिडिओ कॉल केला होता जेव्हा गणपती घरी आला तेव्हा. मग मला खूप असं रडू आलं होतं कारण का सगळेजण दिसत होते पण मी नव्हती. मग असं तेव्हा वाटलं होतं की अरे मी पाहिजे होती. पण ठीक आहे. वाईट वाटत होतं, हां, असं पण वाईट वाटत जाता येत होतं की नव्हतं. हां. या सगळ्या प्रवासामध्ये आपली मानसिक ताकद चांगली ठेवणं हे खूप गरजेचं असतं, जेव्हा स्पर्धा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील. मग याच्यासाठी तू काय करतेस? मी मेडिटेशन करते कारण का आम्हाला कोचेसनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला अशी भीती वाटेल किंवा स्ट्रेस वाटेल तेव्हा तुम्ही मेडिटेशन करत जावा. जसं की आम्ही प्रत्येक कॉम्पिटिशनला परफॉर्म करायच्या आधी स्टेजच्या खाली आम्ही मेडिटेशन करतो, ज्याच्यामुळे आम्हाला रिलीफ वाटतं. जेव्हा एखाद्या स्पर्धेचा दिवस येतो, मग त्या स्पर्धेसाठी अशी तुमची काही वेगळी तयारी असते का? आदल्या दिवशी म्हणा किंवा स्पर्धेच्या दिवशी म्हणा, काय करता तुम्ही? जेव्हा आता मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेले होते, तेव्हा त्याच्या आधी आम्हाला जकुझी दिलं होतं. जकुझी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला स्टीम बाथ, सोना बाथ आणि आईस बाथ असतं. मग त्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला पहिली नॉर्मल बाथ घ्यायची असते, मग त्याच्यानंतर आईस बाथ घ्यायची, मग सोना बाथ आणि मग स्टीम बाथ. कारण का जेव्हा आपण आईस बाथ घेतो तेव्हा आपली बॉडी पूर्ण कूल झालेली असते. मग त्याच्यानंतर आपल्याला सोना बाथमध्ये जायचं असतं, ज्याच्यामध्ये ड्राय म्हणजे त्यात आपल्याला गरम वाटतं आणि स्टीम बाथमध्ये म्हणजे स्टीम असते पूर्ण. सो आपली बॉडी पूर्ण गरम होऊन जाते. मग त्याच्यानंतर आपल्याला परत आईस बाथमध्ये जायचं असतं. म्हणजे असं पूर्ण असं हे असतं ज्याच्यामुळे बॅक पेन किंवा कुठलंही पेन असेल ते ते थांबतं. मग अशा प्रकारे आम्हाला ट्रेनिंग दिली जाते म्हणजे कॉम्पिटिशनच्या आधी बरं वाटायला. बरोबर. ज्यावेळेला तुझी भारतीय संघासाठी निवड झाली आणि भारताची जर्सी तुझ्या हातात आली, तो क्षण तुझ्यासाठी कसा होता? मला खूप छान वाटलं होतं कारण का जेव्हा आम्ही निघणार होतो कॉम्पिटिशनच्या आधी तेव्हा आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर जसं की ट्रॅकसूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं कारण का एक ती फिलिंग वेगळी असते. मग मला तो माझा क्षण अविस्मरणीय होता कारण का तो कायम माझ्या लक्षात राहील. बरोबर. आणि आमच्या जसं की ट्रॅकसूटवरती लेफ्ट साईडला इंडियाचा फ्लॅग दिलाय, सो ते बघून खूप असं प्राऊड फील होतं. बरोबर. ती जी तुझी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेविषयी थोडंसं सविस्तर सांगशील का? खरं तर आमचं कसं होतं की तिथे आता कॉम्पिटिशनमध्ये 12 इव्हेंट्स होते. मग माझा पहिले फॉरवर्ड बेंड हा परफॉर्म झाला. मग जेव्हा आमचं ट्रॅडिशनल ग्रुप होता तेव्हा कसं होतं की आमच्या अपोजला श्रीलंका होती म्हणजे इंडिया वर्सेस श्रीलंका होता. सो आमच्याकडून 5 मुली आम्ही होतो आणि श्रीलंकामध्ये 5 गर्ल्स होत्या. मग त्याच्यामध्ये कसं असतं की पहिले टॉस केला जातो, मग जो टॉस जिंकतो त्या टीममधून एक जण येऊन आपल्याला चॅलेंज देतं. मग जसं की जर सपोज श्रीलंकाने आपल्याला चॅलेंज दिला असेल तर इंडियाच्या टीममधून एकानं जायचं आणि ते ॲक्सेप्ट करायचं. त्यात बघितलं जातं म्हणजे जजेस बघतात की प्रॉपर आहे का किंवा पोश्चर वगैरे करेक्शन बघतात. जर ते करेक्ट असेल तर ती टीम जिंकली जाते. मग तशाच प्रकारे आपण नेक्स्ट टाईम चॅलेंज द्यायला जायचं असतं आणि त्याने ॲक्सेप्ट करायचं असतं. सो असे आमचा एक योगा सिलेबस असतो. 250 आसनाच आहेत जवळपास. तर त्यातूनच आम्हाला ते आसन परफॉर्म करायचं असतं. सपोज जर त्यांनी फॉरवर्ड बेंड चॅलेंज दिलं तर ते आम्ही फॉरवर्ड बेंड तेच आसन आम्ही ॲक्सेप्ट करणार असतो. आणि मग नेक्स्ट टाईम जाताना आम्ही फॉरवर्ड बेंड हा इव्हेंट म्हणजे कॅटेगरी स्किप करून आम्ही हँड बॅलन्स किंवा लेग बॅलन्स जे उरलेलं असतं त्याला जायचं असतं. अशा प्रकारे आम्ही 5 वेळा त्यांना चॅलेंज देणार आणि ते आम्हाला 5 वेळा चॅलेंज देणार. बरोबर. सो अशा प्रकारे आमचं ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये थोडक्यात काय असतं की आम्हाला चॅलेंज द्यायचं असतं
आणि तसंच आर्टिस्टिक ग्रुप असतो, पण त्यात कसं असतं की आपल्याला त्यात डान्स परफॉर्म करायचा असतो. मग डान्ससोबत आपल्याला आसनं करायची असतात. सपोज इन केस आपण आर्टिस्टिक सिंगलमध्ये असू, तर ती एक मुलगी जी असते किंवा मुलगा, त्याने आसनांसोबत डान्ससुद्धा करायचा असतो. आता 3 मिनिट्समध्ये ते परफॉर्म करायचं असतं. मग आसन त्याने 7 सेकंद परफॉर्म करायचं आणि मग डान्स स्टेप करायची. मग अशा प्रकारे त्याने 10 आसनं परफॉर्म करायची असतात. जसं की हँड बॅलन्स असो, मग हँड बॅलन्समध्ये पण कसं असतं, एक फॉरवर्ड हँड बॅलन्स असतं आणि एक बॅक बेंडवालं असतं. मग तसंच लेग बॅलन्समध्ये पण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असतं. बॅक बेंडमध्ये कसं असतं की फ्लोअरवालं असतं आणि स्टँडिंग बॅक बेंड. अशा प्रकारे आम्हाला ते 5 कॅटेगरीजमधून जे फ्लोअर म्हणजे हे असतं, असे टोटल 10 आसनंच आम्हाला परफॉर्म करायचे असतात. ह्याच्यामध्ये मी ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये होते. सो मला 2दा परफॉर्म करायला जायला लागलं, कारण का 2 राऊंड असतात. मग जेव्हा मी एका राऊंडला गेले होते, तेव्हा मी चॅलेंज द्यायला गेले होते आणि जेव्हा सेकंड राऊंडला गेले, तेव्हा मी चॅलेंज ॲक्सेप्ट करायला गेले होते. अच्छा, अशा दोनही वेळेला तू त्या अतिशय उत्तम पद्धतीने करून दाखवलंस ते हो. आसनं. या स्पर्धेमध्ये तुला सुवर्णपदक मिळाल्याचं जाहीर झालं. ते समजल्यानंतर पहिला फोन कोणाला केलास? जेव्हा मला समजलं, तेव्हा मी पहिला फोन माझ्या बहिणी आणि भावांना केला होता. कारण का माझे मम्मी-पप्पा तर तिथे आले होते कॉम्पिटिशन बघायला. सो माझ्या बहिणीने सांगून ठेवलं होतं, की जेव्हा तुला पहिलं मेडल मिळेल, तेव्हा पहिले तू मला व्हिडिओ कॉल करायचा. म्हणून मी तिला पहिलं कॉल केला होता. सो ते खूप खुश होते. आणि आमचे हे जे कॉम्पिटिशन होती ती मोबाईलवरती लाईव्ह होती. सो त्यांनी मोबाईल टीव्हीला कनेक्ट केला होता माझ्या फॅमिलीने. सो सगळेजणं टीव्हीवरती म्हणजे परफॉर्मन्स बघत होते आणि तसे त्यांनी लगेच मग स्टेटस ठेवले, जसं माझा परफॉर्मन्स झाला तसा. सो ते फॅमिली पण खूप खुश होती. खुश होते, त्यांनाही खूप आनंद झाला. मला सांग, आत्तापर्यंत तुझा हा जो काही प्रवास आहे, तर याच्यामध्ये असे कोणते खेळाडू आहेत योगासनामधले की ज्यांच्याकडे बघून तुला काहीतरी शिकावंसं वाटलं? जसं की नीरल आणि नितीन दादाकडून मला खूप शिकावंसं वाटतं. ते दोघं पण पुण्याचे आहेत. मग मला त्यांच्याकडे बघून असं वाटतं की हां, ह्यांच्यासारखं आपण पण काहीतरी शिकलं पाहिजे. कारण का नितीन दादा माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. पण जरी तो मोठा असला तरी तो म्हणजे खूप चांगलं करतो. मग मला पण असं वाटतं की एज लिमिट वगैरे असं काही नसतं. एज काही पण असो, फ्लेक्सिबिलिटी तेवढीच राहते. आपल्या या इच्छाशक्तीवर सगळं अवलंबून हो. असतं. तिथे वयाचं बंधन येत नाही. नाही. तन्वी, तू तर अतिशय उत्तम पद्धतीने हे यश मिळवलेलं आहेसच. आता तुझं कॉलेजचंही शेवटचं वर्ष आहे. आपल्याकडे योगासन या क्षेत्रात जी इतर मुलं मुली येऊ इच्छितात त्यांना तू काय संदेश देशील? योगामध्ये कसं होतं की योगाला आधी जास्त मान्यता नव्हती. पण आता योगा पण म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी किंवा योगाला पण खूप आता महत्त्व दिला जातो. मग आता गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहेत, जसं की BSF असो किंवा इन्कम टॅक्स, पोलीस. मग योगामध्ये पण करिअर आपण करू शकतो. मला फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी अवश्य यावं. मग त्यासाठी जे तुम्ही टार्गेट किंवा ड्रीम्स बघा आणि ते कंप्लीट करा. आणि ह्यासाठी पॅरेंट्सनी सुद्धा मुलांना सपोर्ट करावा, हेच म्हणणं आहे. तन्वी, तुझी दिनचर्या तर तू मगाशी सांगितलीसच, पण आजकाल प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतो. मग हा मोबाईल तुला वापरता येतो का? का तुला तोही बाजूला ठेवावा लागतो? खरं तर मी मोबाईल जास्त यूज करत नाही आणि जरी केला तरी मी इन्स्टावर किंवा यूट्यूबवरती फक्त योगाच्या व्हिडिओज बघत असते. बाकी इतर काही बघत नाही. सो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे मुलं मोबाईल वगैरे यूज जास्त करतात त्यांनी गेम्स किंवा असे कुठलेही व्हिडिओ गेम्स वगैरे खेळू नये. त्यांना जे फ्युचरमध्ये जे करायचं आहे त्यासाठीचे व्हिडिओज किंवा जे मोटिवेशनल व्हिडिओज असतात असे व्हिडिओज बघावे. आता इथून पुढे तुला योगासन याच विषयात तुझं करिअर करायचं आहे का काही वेगळं करणार आहेस? मला योगा थ्रूच करिअर करायचं आहे, कारण का आता आम्हाला स्पोर्ट्सवाल्यांना कसं आहे की आम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहेत. सो मला इन्कम टॅक्समध्ये जायला खूप आवडेल. मग माझा त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. श्रोतेहो, जागतिक स्तरावरची पहिली योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 अहमदाबाद, गुजरात इथे घेण्यात आली आणि या पहिल्याच जागतिक स्तरावरच्या योगासन स्पर्धेत आपल्या चिपळूणच्या तन्वी भूषण रेड्डीज हिने भारताची मान उंचवली. तिने विश्वविजेतेपद पटकावलं, सुवर्णपदक पटकावलं. तिच्या या एकूणच प्रवासाविषयी आपण आता तिच्याशी संवाद साधला. तिची जिद्द, तिची मेहनत, तिची शिस्त आणि सातत्य याच्या बळावर तिने तिचं हे स्वप्न सत्यात उतरवलं.
तन्वी हे अतिशय सुंदर उदाहरण आपल्यासमोर आहे. तन्वी, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तू सहभागी झालीस त्याच्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी तुझे आभार मानते आणि तुझ्या आगामी सर्व स्पर्धांसाठी आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आकाशवाणी परिवाराकडून तुला शुभेच्छा देते. थँक्यू. श्रोतेहो, विश्वविजेत्या योगासनपटू तन्वी रेड्डीज हिचा प्रवास आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य